गुड इव्हनिंग. एस एन वेल्थ मार्केट अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं आपण काल बोलतच होतो का जसं मार्केट काल धुरंधर होतं, आज रिव्हर्स धुरंधर झालेलं आहे मार्केट. आणि जे काही सीज फायर झाली होती इराण आणि युएस मध्ये 2 आठवड्याची, 2 आठवड्यासाठी झालेली सीज फायर एका दिवसात तुटलेली आहे आणि आपण बघतोय की आज मार्केटमध्ये खूप निगेटिव्ह ती गोष्ट घेतली गेलेली आहे. आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्केटला अनसर्टेनिटी आणि निगेटिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी चालत नाही. मार्केटला नेहमी सर्टन गोष्टी हव्या असतात आणि कालच्या झालेल्या सीज फायरमुळे असं झालेलं आहे का मार्केटने इमिडिएटली ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर केलेल्या आणि आज मार्केट निगेटिव्ह मध्ये क्लोज झालेलं आहे. तर जसं आपण काल पण म्हणत होतो का जे काय आता मोठे पैसे आपल्याला टाकायचे, मला असं वाटतं स्कॅटर्ड मॅनर मध्ये टाकूयात. जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये डीप येत जाईल त्यावेळेस आपण हे पैसे टाकत जाऊयात. आणि जे काही एसआयपीचे इन्व्हेस्टर ज्यांच्या काही एसआयपी चालू आहेत त्यांना काही घाबरण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे का प्रत्येक डीप मध्ये तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट चालू आहे ते खूप कमी भावामध्ये तुम्ही ज्या वेळेस युनिट परचेस करत जातात तर रुपी एव्हरेज कॉस्ट जे काही कन्सेप्ट आहे त्या हिशोबाने तुम्हाला खूप कमी भावामध्ये ते युनिट्स तुमच्यामध्ये अलोकेट होत चाललेले आहेत. आणि पुढे पण तग धरण्याचीच परिस्थिती आहे. आपण मार्केटमध्ये तग धरून राहिला पाहिजे आणि येणारा जो काळ आहे बेसिकली असाच व्होलाटाईल राहील. दोन्ही बाजूने काही कोण जास्त अग्रेसिव्ह होईल या युद्धामध्ये सांगता येत नाही. काल शस्त्रसंधी होऊन पण इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि आज आपण बघतोय अशा पद्धतीने मार्केट झालेलं आहे. तर बघत राहूयात कसं काय ते उद्या पण. धन्यवाद.